नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ सेवेमार्फत जवळपास 70,000 जागा भरल्या जाणार आहे आणि याबाबतची घोषणा स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे। तर ही भरती कशा प्रकारची होणार आहे आणि यामध्ये एमपीएससी मार्फत किती जागा भरल्या जाणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। तर बघा मित्रांनो, राज्यात लवकरच नव्या पद्धतीने नोकर भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे। सुमारे 70,000हून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे। तर यामध्ये तलाठी भरती, नगर परिषद भरती, वन विभाग भरती, जलसंपदा विभाग भरती, आरोग्य विभाग भरती, झटपी भरती यासारख्या भरतींचा या ठिकाणी समावेश असणार आहे। जवळपास 70,000 जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहे आणि यामध्ये बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे 20,000 पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचा समावेश असणार आहे। तर एमपीएससी मार्फत पण मित्रांनो 20,000 जागा भरल्या जाणार आहे। मागे आपण पाहिलेलं होतं की एमपीएससी मार्फत तलाठीची भरती पण या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। यामध्ये त्यांचा समावेश असू शकतो। तर भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी वेळी दिले आहे। ही भरती प्रक्रिया जी आहे वेगळ्या प्रकारे राबविण्यात यावी यासाठी हालचाली सुरू करण्यात आलेली आहेत। या नवीन भरती प्रक्रियेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे। भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर भर देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या। ठीक आहे, ऑनलाईन व डिजिटल व्हेरिफिकेशन यावेळेस केल्या होणार आहे आणि यासाठी सूचना पण मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आहे। संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी। युवकांच्या मनात शंका राहू नये यासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणे गरजेचं आहे। येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रात गव्हर्नन्स रिफॉर्मची नवे मॉडेल उभे राहील। यात कोणत्याही विभागाने मागे न राहता सर्वांनी एकत्र येत प्रशासन सुधारणा यशस्वी कराव्यात। ठीक आहे, तर मित्रांनो या ठिकाणी खूप आनंदाची बातमी दिलेली आहे। तर 70,000 जागा या ठिकाणी सरळ सेवेच्या माध्यमातून भरल्या जाणार आहे। त्यापैकी 20,000 जागा या एमपीएससी मार्फत भरल्या जाणार आहे। ठीक आहे मित्रांनो, तर ही खूप आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या विभागामध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। तर आतापर्यंत जानेवारी फरवरी महिना हा संपूर्ण निवडणुकीमध्ये गेलेला होता आणि यामध्ये कुठल्याही प्रकारची मोठी भरती आलेली नव्हती, फक्त पोलीस भरती सोडून। तर आता जी विद्यार्थी वनरक्षक भरतीची वाट पाहत आहे, तलाठी भरतीची वाट पाहत आहे, नगर परिषद भरतीची वाट पाहत आहे, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ह्या सर्व भरत्या या वर्षीमध्ये 100% येणार आहे आणि याच्या प्रक्रियेला हालचाली पण सुरू झालेल्या आहे। विशेष म्हणजे यावेळेस भरती प्रक्रियेमध्ये नवनवीन बदल करण्याची शक्यता आहे। जसं की यामध्ये तुम्हाला डिजी लॉकर तयार करायला लावू शकतात, कारण संपूर्ण डॉक्युमेंट जे तुमचे या डिजी लॉकरमध्ये सेव्ह राहतात। ठीक आहे, तर या भरतीवर आणखी अपडेट आले की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।